मातीची आणि घटाची सारखी सत्ता आहे, दह्याची आणि दुधाची सारखी सत्ता आहे. दही पांढरं शुभ्र आणि दूध बी पांढरं शुभ्र, पण रूप अन्यथा आहे. दूध पातळ आहे, दही घंट आहे. दूध गोड आहे, दही आंबट आहे. म्हणून अन्यथा विपरीत आहे त्याचे. त्याचा स्वभाव कसा आहे? दुधाचा स्वभाव वेगळा आणि दह्याचा स्वभाव वेगळा, मातीचा स्वभाव वेगळा, घटाचा स्वभाव वेगळा. म्हणून उपादान कारणाच्या समसत्यवान आणि अन्यथा रूप हाच परिणामवाद आहे. असाच आपण काय पाहिला? परिणामवाद. त्याच्यावर बऱ्याच ठिकाणी भगवंतांनी बी गीतेमध्ये सांगितलं अर्जुनाला, ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सांगितलं. दृष्टी वेधली कवळे, ते चांदण्या ते म्हणे पिवळे. म्हणून निर्मळ माझ्या स्वरूपी निर्मळ देखती दोष, जोरे विटाळले मुख, ते अण्णा ते म्हणे कडू विख. हा माणूस मानिती माते, असे दृष्टांत दिले. म्हणून बऱ्याच ठिकाणी अशा वव्या बी आलेल्या आहेत. माझ्या विस्तारलेपणाची निनावी, हे जग चिन्ह हे आगरी, दैशे दूध मुराले स्वभावे तेची दैही. म्हणून बीजच झाले तरू, का भंगाराचे अलंकारू, तैसा अमज एकाचा विस्तारू ते हे जग. ज्ञानेश्वरीत वर्णन केलं भगवंतानी, ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यावर ज्ञानेश्वरीच्या वव्या तुमच्या पुढं ठेवल्या. बीजच झाले तरू, बीजच काय झालं? वृक्ष झालं. आणि वृक्ष मोडे, पुन्हा बीज घडे, चालू युगापत. मग बीज आधी का वृक्ष आधी? दोन्ही अनादी. उत्तर नाही त्याला, दोन्ही बी कसे? मग कोणचा अनादी? बी आधी का वृक्ष आधी? हे उत्तर तुमच्याकडं. हां, मग तुम्ही म्हणता नाही बी आधी. मग बी आलं कुठून? बी आलं कुठून? वृक्षातून. मग वृक्ष आधी म्हणजे वृक्ष आधी, तर मग वृक्ष तयार कुठून झाला? मग आता कोणचं अनादी? डोकं चलत नाही. अनादी. दोन्ही बी काय सांगावं लागते? ते अनादी. तशी माया बी कशी आहे? अनादी आहे. ब्रह्म बी अनादी आहे, पण माया अनादी शांत आहे. ज्ञान झाल्यावर ती राहत नाही. कोण झाल्यावर? ज्ञान. ज्याला ब्रह्मज्ञान झालं, ज्याला मोक्ष झाला, मी आत्मा आहे असा प्रोक्ष कळालं, निवारवणी जाये माया. माया काय झाली? निवृत्त झाली. म्हणून अमृतानुभवात बी चिंतन सांगितलेलं आहे माऊलीनं. ऐशी निरुपाधिके, जी जगाचे जनिके, ह्या जगाला जन्म देणारे हे दोघं